प्रस्तावित रिंग रोड मोजणीला जांभुळेवाडी ग्रामस्थांचा तीव्र विरोध। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी भेटीनंतर ग्रामस्थ समाधानी। प्रस्तावित रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना पीएमआरडीए कडून योग्य मोबदला मिळत नसल्याने स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी असून आमचा विरोध विकासाला नाही तर आमच्या पुढच्या पिढीच्या भवितव्यासाठी आहे। आमच्या आयुष्याची सर्व पुंजी या प्रकल्पामुळे बाधित होणार असून जमिनीवरील पक्की घरं, इमारती, बोरवेल, विहीर, फळझाडे, बागायती जमीन सर्व काही जाणार असून आमच्या पुढच्या पिढीचे भवितव्य अंधारात असल्याने आम्हाला शासनाने योग्य मोबदला द्यावा असा पवित्रा घेत नागरिकांनी प्रस्तावित रिंग रोड जमीन मोजणीला तीव्र विरोध दर्शवला। दरम्यान जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तात्काळ जांभुळेवाडी ग्रामस्थांना भेटीची वेळ देऊन त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले, गावातील पुरातन मंदिरे सरकार बांधून देणार, 100% बाधित नागरिकांचे पुनर्वसन व प्रकल्पग्रस्त कार्ड दिले जाणार, बाधित शेतकऱ्यांची जमीन रहिवासी झोन करणार, सरकारी मोजणी झाल्यानंतर मोबदला जाहीर करणार, प्रकल्पांतर्गत संबंधित रस्त्यांवर टोल माफी दिली जाणार आहे। या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, भूमी संपादन अधिकारी कल्याण पांढरे, पीएमआरडीएचे अभियंता, उपअभियंता व जांभुळेवाडी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, मी आशा अनंत जांभळे। माझं सर्वे नंबर 2 मधून पूर्ण बिल्डिंगच जात आहे। आता नवीनच आम्ही बिल्डिंग बांधलेली आहे। तर आता आमच्या मुलामुलींची लग्नाला आलेले आहेत मुलं मुली, आणि आम्ही आता पुढे जाऊन काय करणार, आमचं त्याच्यावरच सगळं अवलंबून आहे। तरी सरकारने थोडा विचार करावा। अशोक दगडू पवार, आमचं घर जात आहे। काय मागणी आहे नेमकं? आता काय तुमचे काय असतं ते ठरवायचं तुम्ही। ग्रामस्थांनी विरोध केला मोजणीला, हो ते सांगणे ते बरोबर आहे ना, त्यांचे म्हणतात ते घर नाही राहायला काय नाही सगळे हे झाले। आता मी धीरज जांभळे, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय पीएमआरडीए तर्फे संपादित होणाऱ्या रिंग रोडसाठी इथं मोजणीचं काम होणार होतं, परंतु वेळोवेळी ग्रामस्थांतर्फे काही निवेदनं ही प्रशासनाला सादर करण्यात आलेले आहेत। त्यात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यावर पुनर्विचार व्हावा। त्याचप्रमाणे स्थानिक आमदार विजय शिवतरे यांनी देखील प्रशासनाला त्या दृष्टीने डायरेक्शन्स दिल्या होत्या की स्थानिकांच्या ज्या मागण्या आहेत त्या आधी पूर्ण कराव्यात, नंतर मोजणी कामं व इतर गोष्टी कराव्यात। त्यात प्रामुख्याने दर निश्चितीची एक मागणी होती। त्यानंतर या प्रकल्पांतर्गत जे शेतकरी बाधित होणार आहेत, बेघर होणार आहेत, त्यांच्याविषयी काही विशेष तरतूद करता येत आहेत का शासनाने, अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली होती। आणि ही तिसरी वेळ आहे ही मोजणी होऊ शकत नाही आहे, कारण ग्रामस्थ त्यांच्या मागण्यांवर ठाम आहे। आमची मागणी एकच आहे की आम्हाला रास्त मोबदला मिळावा, बेघर होणाऱ्यांबाबतीत एक विशेष धोरण या सरकारतर्फे जाहीर करण्यात यावं। आमचा या प्रकल्पाला कुठलाही विरोध नाही आहे, परंतु शासनातर्फे भासवण्यात येतं आहे की ग्रामस्थांचा विरोध आहे। आमचा विरोध हा दर निश्चित करण्यासाठी प्राधान्य देण्याला आहे की त्यांनी पहिली दर निश्चिती करावी, शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाल्यास आम्ही सर्वजण एकमुखाने संमती देत आहे या प्रकल्पाला मोजणी करण्याला। उलट 2 पावलं पुढे टाकून आमचे ग्रामस्थ त्यांना सर्व बाबतीत सहकार्य करायला तयार आहेत, परंतु शासन त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे। कुठली दर निश्चिती न करता हा प्रकल्प लादण्याच्या विचारात आहे, त्यामुळे ही मोजणी होऊ शकत नाही आहे। नमस्कार, मी किरण जांभळे। पीएमआरडीए अंतर्गत होणाऱ्या रिंग रोड हा जांभुळवाडी एकमेव असं गाव आहे की 23 हेक्टर क्षेत्र म्हणजे 56 एकर हे क्षेत्र बाधित होत असून याच ठिकाणी पीएमआरडीचं रिंग रोडचं जंक्शन घेण्यात आलेलं आहे। आमच्या शेतकऱ्यांचं, सर्व शेतकऱ्यांचं एकच मागणी आहे की यापूर्वी याच ठिकाणी या सातबाऱ्यातून या सर्वे नंबरमधून NH4 हा प्रकल्प गेलेला आहे, त्यालाच लागून जांभुळवाडी तलाव हा देखील प्रकल्प शासनाचा आहे, आणि अजून ह्या नव्याने होत असणारा रिंग रोड ह्याच देखील सर्वे नंबरमधून जात आहे। तर लोकांना भूमिहीन व बेघर होण्याची जास्तीत जास्त संभाव्यता आहे। तसेच सर्व शेतकऱ्यांनी आज पीएमआरडीचे अधिकारी असेल, भूसंबंधाचे अधिकारी असेल, प्रत्येकाने स्वतःचे इंडिव्हिज्युअल असे प्रत्येकाने निवेदन दिलेलं आहे। तरी जिल्हाधिकाऱ्यांना आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आमच्या निवेदनांना काहीतरी उत्तर द्या, आमच्या ग्रामस्थांची मीटिंग लावा, त्या मीटिंगमध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत काय असतील त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, पण आम्हाला बेदखल करू नका। या ठिकाणी पीएमआरडीएचा 65 मीटर अंतर्गत रिंग रोडच्या भूमी संपादनाच्या नोटीस वेळोवेळी जांभुळवाडीमध्ये जात आहे। यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात भूसंपादन होतं आहे, बऱ्याच मोठ्या प्रमाणात लोकांची घरे वगैरे जात आहेत। या संदर्भात
2-3 वेळा आंदोलन केलं, मोजणीला स्थगिती दिली. त्यानंतर PMRDA तसेच जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या समन्वयाने आज जिल्हाधिकारी माननीय जितेंद्र धुडी यांच्याकडे सर्व प्रकल्पग्रस्त शेतकरी, PMRDA व भूसंपादन अधिकारी अशी या ठिकाणी मिटिंग झाली. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दराच्या बाबतीत अनिश्चितता, वेळोवेळी आम्ही अर्ज देऊनही कुठल्याही प्रकारे यांनी हे न केल्यामुळे आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. मोजणी 3ऱ्या वेळा होऊन नाही दिली, त्यामुळे आज मिटिंग झाली. यामध्ये प्रामुख्याने मागणी ही 5 पट दर मिळावा ही होती. त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांच्या ज्या जागा आहेत शेजारी त्या अर्जून करून व्हाव्यात, रस्ते मिळावेत, तसंच जे सगळे गेलेले आहेत मंदिरे वगैरे यांचंही पुनर्वसन व्हावं, लोकांच्या घरांचं पुनर्वसन व्हावं, अशा सगळ्या मागण्या होत्या. सर्व्हिस रस्ते या सगळ्यांचं आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांच्यासमोर आणि त्यांनी सकारात्मक त्याबद्दल हे दिलेले आहे की आम्ही करू की बाबा या तुमच्या मागण्यांचा विचार करू. तर या मागण्यांचा ज्या आम्ही सर्व मागण्या दिलेल्या आहेत त्यांचा विचार झाल्यानंतर आम्ही या ठिकाणी या प्रकल्पाला समर्थन आहे आमचं, पण आमच्या मागण्याही महत्त्वाच्या आहेत, त्या मान्य होणं गरजेचं आहे. त्याच्या मिनिट्स आल्यावर आम्ही योग्य ते पुढील मोजणीला आम्ही परमिशन देऊ. व या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी साहेब जितेंद्र धुडी यांचं मी आभार मानतो, कारण त्यांनी सकारात्मक शेतकऱ्यांबरोबर सर्व गोष्टी ऐकून घेऊन त्याचं निरसन केलं व त्या पटतील अशाप्रमाणे त्यांनी आम्हाला समजून सांगितलं व 100% मी करणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले. पण आश्वासन प्रत्यक्ष येईपर्यंत जोपर्यंत कागदावर येत नाही तोपर्यंत आम्ही अजून साशंक आहोत, पण त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. PMRDAमध्ये उपअभियंता रिंग रोडसाठी काम करत भूसंपादनाचं काम करण्यासाठी आज दिनांक 11/2025 रोजी जांभूळवाडी येथे मोजणीसाठी आलो होतो. तथापि येथील नागरिकांनी विरोध केला. त्यांचं म्हणणं असं आहे की आमची दर निश्चिती करावी आणि मग मोजणी करण्यात यावी. तर त्याप्रमाणे निवेदन दिले आहेत, ते पुढं पाठवतो. माझं नाव श्रीकांत नांदवटे, भूकरमापक, उपाधीक्षक भूमी अभिलेख हवेली. आज जांभूळवाडी भूसंपादन रस्त्याची मोजणी होती, त्या संदर्भात इथं आलो होतो. परंतु इथं आल्यानंतर ग्रामस्थांच्या काही मागण्यात की त्यांच्या जमिनीचं व्हॅल्युएशन वगैरे काय जे असेल ते ठरवून ते फायनल झाल्यानंतर मोजणी करा असं त्यांचं म्हणणं आहे. तसा आम्ही पंचनामा घेतला आहे त्यांचा.